नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या 41 जागा निघालेल्या आहेत आणि याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न जवळजवळ 40 प्रश्न आपल्याला टाकणार आहे. 80 मार्काचे 40 प्रश्न होणार आहे. तर या तांत्रिक प्रश्नांविषयी आपण रोज जवळजवळ 20 ते 40 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आज जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो खडकांविषयी आहे, रॉकविषयी आहे. रॉकवरती मी काही प्रश्नपत्रिका शोधल्या, त्याच्यामध्ये प्रश्न शोधले, त्याच्यामध्ये मला खडकांविषयी 1 ते 2 प्रश्न मला दिसले आणि मला वाटतं की आपल्याला एक प्रश्न महत्त्वाचा आहे, म्हणून मी आज खडक याविषयी बनवलेले. पहिलं आपण खडकाचं थोडंसं माहिती घेऊया. खडकांचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये 3 पद्धतीचं वर्गीकरण होतं. एक जिओलॉजिकल, दुसरं फिजिकल, तिसरं केमिकल. त्याच्यामध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते जिओलॉजिकल आहे, कारण जिओलॉजिकलवरच जास्त प्रश्न पडलेले आहे. तर भौगोलिक जे भूगर्भशास्त्र असं त्याचा अर्थ होतो. तर त्याच्यामध्ये आयजेनियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक, सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाचे खडक, मेटामॉर्फिक रॉक म्हणजे रूपांतरित खडक. आता अग्निजन्य खडक काय असतात की ज्या पृथ्वीच्या गर्भामध्ये ज्या लावा असतात आणि त्या लावा बाहेर पडून थंड होतात त्याला आयजेनियस रॉक म्हणतात. सेडिमेंटरी रॉक गाळाचे खडक की पावसासोबत गाळ आणि दगड एकत्र येऊन हळूहळू त्यांच्यामध्ये काही प्रोसेस होऊन तिथं थरावर थर साचून दगड तयार होतात, त्याला सेडिमेंटरी रॉक म्हणतात. त्यानंतर मेटॅमॉर्फिक रॉक, त्याला रूपांतरित खडक म्हणतात की काहीतरी उष्णतेमुळे किंवा काहीतरी चेंजेसमुळे या आयजेनियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक न बनता त्याचं मेटामॉर्फिक रॉक याच्यामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर फिजिकलमध्ये अनस्ट्रॅटिफाईड एकजिन्सी स्ट्रॅटिफाईड थर असलेले फोलिएटेड म्हणजे शीटमध्ये असणारे जे खडक असतात त्यांना म्हणतात फिजिकल. त्यानंतर केमिकल हे रासायनिक बदलाद्वारे होणारे, जसं सिलिसियस रॉक म्हणजे वाळूचा खडक असतो. आर्गिलेसियस म्हणजे मृण्मय ज्याच्यामध्ये माती असते. त्यानंतर कॅल्कॅरियस म्हणजे क्षारयुक्त खडक याच्यामध्ये असतात. तर पहिलं जिओलॉजिकल बघू आपण. त्याच्यामध्ये आयजेनियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात: व्होल्कॅनिक रॉक, प्लुटोनिक रॉक आणि हायबेनियस रॉक, असे काही 3 प्रकार पडतात. तर आपल्याला आयजेनियस रॉकमध्ये कोणकोणते खडक दगड येतात, त्यामध्ये ट्रॅप नावाचा दगड येतो, हा आयजेनियस रॉक आहे. बेसाल्ट आयजेनियस रॉक आहे. ग्रेनाइट आयजेनियस रॉक आहे. सेडिमेंटरी रॉक त्याच्यामध्ये सँडस्टोन, लाईमस्टोन, शेल, प्रॅवेल हे सेडिमेंटरी रॉकमध्ये. ते प्रश्न विचारतात की बेसाल्ट हा कोणत्या खडकाचा प्रकार आहे, किंवा बेसाल्ट किंवा ग्रेनाइट कोणत्या प्रकारचा आहे, लाईमस्टोन कोणता आहे. मेटामॉर्फिक रॉकमध्ये मार्बल आणि स्लेट येतात. तर असाला आपण प्रश्न बघूया. मित्रांनो, मी 40 प्रश्न बनवलेले आहेत. त्याच्यापैकी मी काही महत्त्वाचेच प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. 40 प्रश्न सांगायला गेलं त्याला खूप उशीर होईल. मी इंग्रजीमध्ये प्रश्न बनवलेले आहेत. आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघूया, जे जे बनतील ते. पहिला प्रश्न आहे, पिकअप द पॉलिमिनरॅलिक रॉक फ्रॉम द फॉलोविंग. तर त्याचं नाव आहे ग्रेनाइट, हे त्याचं आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, दुसरा प्रश्न आहे आपला की द रॉक विच आर फॉर्मेड ड्यू टू कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट अ कन्सिडरेबल डेप्थ फ्रॉम अर्थ सरफेस आर कॉल्ड. आता तुम्ही याचा विचार करसाल, आता ज्यांनी वाचलेलं असेल ते डायरेक्ट आयजेनियस रॉकवरती जातील, पण याचं उत्तर आयजेनियस रॉक नाही आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न नीट वाचला तरच आपल्याला समजेल. याच्यामध्ये काय म्हटलं, द रॉक विच आर फॉर्मेड ड्यू टू कूलिंग ऑफ मॅग्मा, की लावांच्या थंड झाल्यामुळे. पण काय म्हटलेलं आहे पुढं, कन्सिडरेबल डेप्थ फ्रॉम अर्थ सरफेस आर कॉल्ड, की पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीच्या गर्भामध्ये आतमध्ये खोलवरती ज्या लावा असतात त्या थंड झाल्यानंतर कोणता खडक बनतो. तर त्याचं उत्तर आहे आपलं प्लुटोनिक रॉक. किंवा प्लुटोनिक रॉक, बी नंबरचं हायपाबेसियल रॉक, सी नंबरचं व्होल्कॅनिक रॉक, डी नंबरचं आयजेनियस रॉक. हे सगळे आयजेनियस रॉकचेच वरचे ABC वाले पर्याय आहे. तर त्यातलं प्लुटोनिक रॉक हा सगळ्यात खाली असतो, त्याच्यावरती हायपाबेसियल रॉक असतो आणि त्याच्यावरती व्होल्कॅनिक रॉक असतो, आणि सगळे आयजेनियस रॉकचे प्रकार आहे. तर सगळ्यात खाली प्लुटोनिक रॉक असतो, हे लक्षात ठेवा. आयजेनियस रॉक हा लावा थंड झाल्यामुळे तयार होतो, पण त्याचेच उपप्रकार आहे. तर प्लुटोनिक रॉक हा सगळ्यात खाली असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आपला, तिसरा प्रश्न आहे कॉर्टिझाईट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर कॉर्टिझाईट हा सगळ्यांना माहिती पाहिजे की हा सिलिसियस रॉक याचा प्रकार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, सँडस्टोन वाळूचा जो खडक असतो तो कोणत्या प्रकारचा खडक आहे. तर वाळूचा खडक हा सेडिमेंटरी रॉकपासून बनलेला असतो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे, पिकअप द हायपाबेसियल रॉक फ्रॉम द फॉलोविंग, की खालीलपैकी कोणता हायपाबेसियल रॉक आहे. आपण बघितलं की आयजेनियस रॉकचे 3 प्रकार असतात, त्यामध्ये हायपाबेसियल रॉकचा कोणता आहे. त्याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं डोलेराईट, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नीज इज ऑप्टिम फॉर्म. नीज नावाचा जो खडक असतो तो आपल्याला कशापासून
मिळतो असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे आपलं सेडिमेंटरी मेटॅमॉर्फिक रॉक. लक्षात ठेवा, नीज नावाचा खडक आपल्यापासून कशापासून बनतो. त्यानंतर आहे द रॉक फॉर्मेड बाय ग्रॅज्युअल डिपॉझिशन आर कॉल्ड. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू बदलामुळं जो खडक तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक. द रॉक विच आर्गिल और क्ले प्रिडोमिनेट आर कॉल्ड. की ज्या खडकांमध्ये माती मिक्सचर असते, माती असते, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो आर्गिलेसियस नाव. आर्गी हे नावातच आर्गिलेसियस हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे केमिकली मार्बल इज नोन ॲज. आता ज्यांना मार्बल कशामध्ये असतं, तर मार्बल हा मेटॅमॉर्फिक रॉकचा प्रकार आहे हे ध्यानात ठेवा. तर प्रश्न विचारलेला आहे केमिकली, रासायनिक प्रक्रियेद्वारे मार्बल जो असतो तो कशामध्ये असतो, तर मार्बल हा कॅल्कॅरियस रॉक या प्रकारामध्ये येतो हे ध्यानात ठेवा. त्यानंतर द रॉक जनरली यूज फॉर रूफिंग. की रूफसाठी, छत जे असतं आपल्या छतासाठी आपण कोणत्या पद्धतीचा रॉक आपण वापरला पाहिजे. ग्रेनाईट वापरला पाहिजे, बेसाल्ट वापरला पाहिजे, स्लेट वापरला पाहिजे का पुमिका वापरला पाहिजे. तर याचं उत्तर आहे स्लेट पद्धतीचा रॉक आपण रूफिंगसाठी यूज केला पाहिजे. स्टोन यूज फॉर कन्स्ट्रक्टिंग ऑफ रिटेनिंग वॉल मस्ट बी. जी रिटेनिंग वॉल असते त्या रिटेनिंग वॉलसाठी आपण कोणते दगड वापरले पाहिजे, सॉफ्ट वापरले पाहिजे का हार्ड वापरले पाहिजे, लाईट वापरले पाहिजे, हेवी. त्यासाठी आपल्याला हेवी दगड लागतात. आपण किल्ले वगैरे बघतो, किल्लेमध्ये खूप मोठे मोठे दगड वापरलेले असतात. त्यानंतर ब्लॅक मार्बल इज जनरली फाउंड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ. की ब्लॅक मार्बल जे असतं ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं, तर ब्लॅक मार्बल जनरली आपल्याला राजस्थानमध्ये सापडतं. तर राजस्थानमधल्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये सापडतं, त्याचं उत्तर आहे जयपूर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पिकअप द प्लुटॉनिक रॉक फ्रॉम द फॉलोविंग. की याच्यामध्ये प्लुटॉनिक रॉक कोणता आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर प्लुटॉनिक रॉकचा जे उत्तर आहे आपलं ते आहे ए नंबरचं ग्रेनाईट. त्यानंतर आहे रॉक्स फ्रॉम ड्यू टू अल्टरनेशन ऑफ ओरिजिनल स्ट्रक्चर ड्यू टू हीट अँड एक्सेसिव्ह प्रेशर आर कॉल्ड. आता आपण आयजेनिस रॉकचे ते प्रकार बघितले आहे की नाही. त्याच्यामध्ये आयजेनिस रॉक म्हणजे जिओलॉजिकल जे बघितलेले आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जो शेवटचा मेटामॉर्फिक रॉक जो सी नंबरचा आहे ते आपलं त्याचं उत्तर आहे. कारण मेटामॉर्फिक रॉक हा हळूहळू तयार होतो आणि त्याच्यामध्ये प्रेशर काहीतरी एनर्जीमध्ये दाबमुळे याच्यामुळे तो मेटामॉर्फिक रॉक तयार झालेला असतो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे अ गुड क्वालिटी स्टोन ॲब्झॉर्ब वॉटर लेस दॅन. हा प्रश्न खूप वेळेस पडलेला आहे की जो चांगल्या पद्धतीचा दगड असतो त्यानं किती पाणी शोषण केलं पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे आपलं 5%. त्यानंतर हा प्रश्न माझ्याकडे थोडं चुकीनं खालीवर झालेला आहे. तर त्याचं एक प्रश्न खाली आहे ग्रेनाईट इज नोन ॲज. की ग्रेनाईट जो असतो तो कोणत्या पद्धतीचा दगड असतो, तर त्याला म्हणतात आयजेनियस रॉक. हे उत्तर ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर हे द फोलिएटेड स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन इन. द फोलिएटेड स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन इन. तर खालीपैकी फोलिएटेड स्ट्रक्चर कशामध्ये कॉमन असतं असं विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मेटॅमॉर्फिक रॉक. द हार्डेस्ट रॉक इज. की सर्वात कठीण दगड कोणता असतो, तर त्याचं उत्तर आहे डायमंड. आता डायमंड हा रॉक नाही आहे, तो मिनरल आहे. बट मी भरपूर शोधलं तर त्याचं उत्तर डायमंडच दाखवते आणि हा प्रश्न माझ्या मते परीक्षेमध्ये पडलेला आहे. क्वार्टिझाईट अ मेटामॉर्फिक स्टोन इज. म्हणजे क्वार्टिझाईट नावाचा जो दगड असतो तो मेटामॉर्फिक स्टोन येतो, तर तो कोणत्या हार्ड असतो का ब्रिटल असतो, क्रिस्टल कम्पॅक्ट असतो, तर ऑल द अबोव हे त्याचं उत्तर आहे. असे प्रश्न पडत नाही बट तरी एक टाकलं केलं. स्टोन यूज फॉर ऑर्नामेंटल वर्क. ऑर्नामेंटल म्हणजे काय की आपण जे सजावटीसाठी वापरतो, सजावटीसाठी आपण कोणत्या पद्धतीचा दगड वापरू, तर त्यासाठी आपल्याला सॉफ्ट दगड लागेल. त्यानंतर आहे स्मिथ टेस्ट ऑफ स्टोन इज परफॉर्म टू फाइंड ऑफ. स्मिथ टेस्ट, दगडाची स्मिथ टेस्ट असते, ती स्मिथ टेस्ट कशासाठी केली जाते, तर त्याचं उत्तर आहे बी नंबरचं द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द स्टोन. द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द स्टोन. दगडाची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपल्याला स्मिथ टेस्ट केली जाते. लाईमस्टोन इज नॉट. मग लाईमस्टोन हा कोणत्या पद्धतीचा खडक नाही, तर लाईमस्टोन हा केमिकल याच्यामधून तयार झालेला असतो, त्याच्यामुळे त्याचं मेटामॉर्फिक रॉक हे उत्तर आहे. त्यानंतर आहे की द स्टोन मेजनरी स्टोन आर सो प्लेस दॅट द डायरेक्शन ऑफ प्रेशर टू द प्लेन ऑफ बिल्डिंग इज. की स्टोन मेजनरीमध्ये जो दगड असतो तो आपण कोणत्या डायरेक्शनमध्ये बसवला पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे आपलं राईट अँगल. इन अ रॉक कॅल्शियम कार्बोनेट प्रिडॉमिनेट स्टेट वेदर इट इज. की जे कॅल्शियम कार्बोनेट जे प्रिडॉमिनेट आहे ते खालीलपैकी कोणत्या खडकामध्ये असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे इन अ रॉक कॅल्शियम कार्बोनेट प्रिडॉमिनेट. तर कॅल्शियम कार्बोनेट असणारे कोणतं खडक आहे, तर त्याचं उत्तर आहे कॅल्कॅरियस रॉक. आता आपण जे महत्त्वाचे प्रश्न पडलेले आहेत पेपरमध्ये ते बघूयात.
हे 40 प्रश्न मी तयार केले, पण 40 प्रश्न समजून सांगणं त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ बनतो. आता पहा, आतापर्यंत खडक या विषयावर आलेले प्रश्न म्हणजे पेपरमध्ये पडलेले वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये, म्हाडामध्ये पडलेले प्रश्न ते बघूया. पहिला प्रश्न आहे शेल हा कोणत्या पद्धतीचा खडक आहे? तर सेडिमेंटरी रॉक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे वेअर मुवमेंट ऑफ व्हेरी हेवी लोड्स हॅव टू बी लँडेड विच फ्लोअर फिनिश यू विल यूज, की जर तुमच्याकडे एखादं दगड आहे आणि त्याचं फ्लोअर खूप लोड घेत आहे, हेवी आहे, तर त्यासाठी कोणता दगड वापरतो? तुम्ही शहाबादी दगड वापरसाल. त्यानंतर आहे अ गुड बिल्डिंग स्टोन शुड नॉट ॲब्झॉर्ब वॉटर मोर दॅन, की जो एखाद्या इमारतीचा दगड आहे त्यानं किती पाणी शोषलं नाही पाहिजे, तर जवळ किती पाणी जास्त नाही शोषलं पाहिजे, तर 5% जास्त पाणी शोषलं नाही पाहिजे. हा प्रश्न खूप वेळेस पडलेला आहे. द स्टोन सुटेबल फॉर रबर मेजनरी शुड बी, रबर मेजनरीसाठी आपल्याला कोणता दगड चांगला असतो? तर त्यासाठी आपल्याला हार्ड दगड पाहिजे. ग्रेनाईट हे कोणत्या खडकाचे उदाहरण आहे? तर ग्रेनाईट हे आयजेनियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडकाचं उदाहरण आहे. जो दगड एक दिवस पाण्यात भिजत ठेवला असता त्याच्या वजनाच्या किती टक्केपेक्षा जास्त पाणी शोषून घेत नाही, त्याला इमारतीसाठीचा चांगला दगड म्हटले जाते. पहा, डबल प्रश्न आला की जो दगड आपण पाण्यात ठेवला तर पाण्यात ठेवल्यानंतर किती पाणी शोषून घेत नाही, तर 5% जास्त पाणी त्या दगडानं शोषलं नाही पाहिजे. त्या दगडाला इमारतीसाठीचा चांगला दगड म्हणतात. सँडस्टोन मोस्टली कंटेन कॉर्टज अँड लाईक, ह्या प्रश्न थोडंसं माझ्या काही मिस्टेक झालं आहे, ठीक आहे. ग्रेनाईट इज मेनली कंपोज ऑफ, ग्रेनाईट जे असतं तर ग्रेनाईट हे कशापासून तयार झालं असतं? ते कॉर्टस, फेल्सफर आणि मायकापासून तयार झालं असतं. मार्बल इज अन एक्झाम्पल ऑफ, मार्बल हे कशाचं उदाहरण आहे? तर मार्बल हे इथं थोडंसं मला मिस्टेक वाटते, आयजेनियस रॉक इथं उत्तर दिलेलं आहे, पण आयजेनियस रॉकचं उत्तर नाही आहे. मार्बल हे मेटॅमॉर्फिक रॉकचं उदाहरण आहे आणि केमिकली जर म्हटलं तर ते कॅल्कॅरियस रॉकचं उदाहरण आहे. ध्यानात ठेवा. द रॉक विच आर फॉर्मेड मोल्टन आर कॉल्ड, की जो लावापासून जो तयार झालेला दगड असतो त्याला आपण काय म्हणतो? तर आयजेनियस रॉक म्हणतो. गुड क्वालिटी स्टोन ॲब्झॉर्ब वॉटर लेस दॅन, की चांगल्या पद्धतीचा जो दगड असतो. पहा, डबल प्रश्न आला की चांगल्या पद्धती दगड किती पाणी शोषलं पाहिजे, तर 5% एवढंच त्यानं पाणी शोषलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त शोषलं नाही पाहिजे. जिओलॉजिकली मार्बल इज नोन ॲज, जिओलॉजिकली दृष्ट्या भूगर्भीय शास्त्रीय दृष्ट्या मार्बल हा काय म्हणून ओळखला जातो? तर त्याला मेटॅमॉर्फिक रॉक म्हणून ओळखतात. हे ध्यानात ठेवा. द रॉक यूज फॉर रूफिंग इज, रूफिंगसाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचा दगड पाहिजे? त्यासाठी आपल्याला ग्रेनाईटचा दगड पाहिजे. द हार्डेस्ट रॉक इज डायमंड. पहा, प्रश्न पडलेला आहे की सगळ्यात कठीण खडक कोणता आहे? तर तो डायमंड आहे. आता डायमंड हे मिनरल आहे, आय डोंट नो, प्रश्नाचं उत्तर तरी डायमंडच देतात. द रॉक विच आर फॉर्मेड ड्यू टू कुलिंग ऑफ मॅग्मा ॲट अ रिलेटिव्ह शॅलो डेप्थ फ्रॉम द अर्थ सरफेस आर कॉल्ड. हा बघा, आयजेनियस रॉकचे 3 प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? द रॉक विच आर फॉर्मेड ड्यू टू कुलिंग ऑफ मॅग्मा. सगळेजण आयजेनियस रॉक जर आन्सर असेल तर आयजेनियस रॉक करून देतील, तर आयजेनियस रॉक उत्तर नाही, याचं उत्तर आहे हायपोबेसल रॉक. कारण पुढचा प्रश्न तुम्हाला ते शॅलो डेप्थ फ्रॉम द अर्थ सरफेस, पृष्ठभागाच्या थोड्याशा उथळ भागामध्ये तो असतो, त्याला म्हणतो आपण हायपोबेसल रॉक. आणि हायपोबेसलच्या रॉक खाली प्लुटॉनिक रॉक असतो, सगळ्यात वरती व्होल्कॅनिक रॉक असतो, हे ध्यानात ठेवा. दगडी बांधकामातील भिंतीचे कमीत कमी जाडी यापेक्षा कमी नसावी, की दगडी बांधकामामध्ये भिंतीची कमीत कमी जाडी यापेक्षा कमी नसावी, तर 350 mm पेक्षा कमी नसावी. कोणत्याही परिस्थितीत दगडाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यापेक्षा कमी नसावी, तर 2.5% पेक्षा दगडाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी नसावी. प्रश्न पडलेले पेपरमध्ये. मार्बल हे कोणत्या खडकाचे उदाहरण आहे? तर गाळाचे अथवा वारीच. आता याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा कन्फ्युजन प्रश्न आहे. मार्बल हे गाळाचे अथवा वारीचे खडक नाही, सेडिमेंटरी रॉक नाही, मेटॅमॉर्फिक रॉक हे रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे. बट आता हे थोडंसं मला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकलेलं असेल असं मला वाटतं. मी उत्तरं तिथून बघितली. तर खालीलपैकी अग्निजन्य खडक कोणता? तर खालीलपैकी अग्निजन्य खडक हा, आता मी ऑप्शन दिले नाही, पण ते बेसाल्ट तिथं होतं, तर बेसाल्ट हे उत्तर आहे आपलं. अग्निजन्य खडक, बेसाल्ट, ग्रेनाईट हे त्याचे अग्निजन्य उदाहरण आहे. दगडाची भिंतीची कमीत कमी जाडी किती पाहिजे? तर 40 सेंटीमीटर एवढी जाडी पाहिजे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न कळाले असतील असं मी गृहीत धरतो. काही चुकलं असेल तर माफ करा, धन्यवाद. पण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळं माझ्या काही चुका झालेल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी सुधारणा करायचा पूर्ण प्रयत्न करीन. धन्यवाद.